नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. आम्ही मगाही सांगितलं की आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाही, आम्हाला लावल्यानंतर तो आम्ही सोडत नाही. त्या उक्तीप्रमाणे असं कोणी समजू नये की या इथे आमचीच फक्त बक्तेदारी आहे, बाकी कोणाची नाही आहे. तर त्याने ते विसरून जावं. कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे बाळासाहेबांचे, शिंदे साहेबांचे समर्थक आहोत, शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. परंतु ज्या वेळेला आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केला का मग आपल्याला पण समोरच्याला दुःख भोगावंच लागणार, हे लक्षात ठेवा. आम्ही बाकी काय जास्त काय बोलत नाही किंवा काय चालत नाही आहे. परंतु जो आजचा पक्षप्रवेश आहे तो त्या दिवशीचा झालेला पक्षप्रवेश आणि आजचा पक्षप्रवेश त्यावेळेला तुम्ही पण त्यावेळेला असणार होता तिथं, असं मला वाटतंय. आणि आजचा आहे त्याच्यामध्ये काय असेल ते तुम्ही समजायचं, तुम्ही सांगायचं आहे. परंतु आम्ही जे काय केलेलं आहे ते आमची जी काय जनता आमच्या बरोबर आलेली आहे त्यांची जी काय कामं असतील, अडीअडचणी असतील, त्याला सामोरं जाण्याचं काम आम्ही तिन्ही आमदारांनी ठरवलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज ही मंडी आलेली आहे. कारण ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा भर भरून या नगरपंचायतीला दिलं, हे कोणाला नाकारता येत नाही. मगाशी आम्ही जनतेला दाखवली, आम्ही सांगितलं त्याने एक काम करून दाखवावं, परत आम्ही बोलणार नाही. आणि म्हणून करता आजचा हा पक्षप्रवेश हा स्वइच्छेने आलेले लोक होते, त्याच्यामध्ये वेगळं काय नव्हतं. आणि म्हणून आज मी त्यांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आदित्य ठाकरे असे म्हणतात की राजकारण कुठल्याही स्तराला जावं, पण एका माऊलीचं नाव बदलायला लावतात, असे राजकारणाला कसं बघताय? पहिला तर मुद्दा, आम्ही त्या राजू साबळेला सांगितलं नव्हतं आमच्या आईचं नाव द्या. का एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं ना आमच्या आईचं नाव द्या. त्यांनी शिंदे साहेबांच्या आईचं नाव दिलं गंगूबाईचं आणि आमच्या विठाबाईचं, ही दोन्ही नाव त्यांनीच हे केली, आम्ही काय सांगितलं नाही. आता आमच्या आईचं नाव कमी केलंय, आता एकनाथ शिंदे साहेबांच्या आईचं नाव कमी नाही केलं म्हणजे झालं, एवढं तरी आम्ही मग कमावलं असं बोलू. सर, आदित्य ठाकरे असे म्हणतात की आदित्य तटकरे चांगलं काम करतात, पालकमंत्री पद त्यांनाच द्यायला पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही थोडं कडवड बोलतो आणि वस्तुस्थिती बोलतो. आम्ही चुकीचं बोलत नाही, बोलणार पण नाही. जी वस्तुस्थिती आमच्या कारकिर्दीपासून जी काय घडली ती आम्ही बोलायचा प्रयत्न केला. मग त्यांना कसं काय वाटेल भरतशेठ पालकमंत्री व्हावा, त्यांना वाटेल ना की वेगळा कोणतरी व्हावा, त्यासाठी त्यांना लकलाभ हो. सर, स्वार्थासाठी पालकमंत्री पदाचा रायगडमध्ये वाद सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा स्वार्थासाठी वाद का? अरे ज्या मावळ्यांनी 2.5 वर्ष मंत्रीपद सोडलं त्या पालकमंत्रीपद किस बात की चीज आहे. ज्या 2.5 वर्षाचं मंत्रीपद, हल्ली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही, तर मंत्रीपद सोडणं दूरच राहिलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भरतशेठचं नाव कोरलं गेले. लक्षात ठेवा की मंत्रिपदाचं दिलेलं नाव आम्ही थांबवलं म्हणून. विचारा द्या ना, त्यांच्यात हिंमत आहे का? बाबा मुख्यमंत्री आणि आम्ही पण मंत्री पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी केलं नाही, मी मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्रीपद दिलं नाही, हे थोडंसं अनुभवा. एकनाथ शिंदेचं महायुती सरकारच्या मधलं जे बदल आहे ते कमी पडताना दिसतंय का? अजिबात नाही, वाढताना दिसतंय. कमी पडताना का दिसतंय? अरे एकनाथ शिंदे साहेबांच्या केलेल्या काम कर्तृत्वामुळे ही महायुतीची सत्ता आली, हे कोणाला नाकारता येते का? मग त्याच्यामध्ये ते कमी कुठलं पडतंय? जर कमी पडले असेल तर आमच्या पालकमंत्र्यावरती स्टे आला नसता, हे लक्षात ठेवा. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.